नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बघणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील पलूस तालुक्याच्या दौऱ्यावर. चंद्रहार पाटलांच्या प्रचारात विश्वजित कदम सहभागी. बीडच्या नारायणगडावर पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकत्र. नारायणगडावर आज नारळी सप्ताह सोहळा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीत कामगार संवाद मेळावा. नटराज नाट्य कला मंदिरात कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टींचा व्यापारी उद्योजकांसोबत संवाद, तर माजी नगरसेवकांच्या घेतल्या भेटीगाठी. धैर्यशील माने यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला वेग. इचलकरंजीच्या शहापुरातील म्हसोबाच्या जत्रेला धैर्यशील मानेंची हजेरी. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सुधाकर शृंगारेंकडून प्रचार सुरू. तालुक्यात मतदारांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटलांकडून प्रचाराचा धडाका. आज अशोकराव जांभळे गटाचा मेळावा संपन्न. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीच्या शिरसुफळमध्ये कार्यकर्ता मेळावा. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी. पुण्याच्या आंबेगावात सुनेत्रा पवारांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी. प्रचारादरम्यान सुनेत्रा पवारांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रक्षा खडसेंकडून जोरदार प्रचार सुरू. घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार. अहमदनगरमध्ये ओबीसींना सहकार्य करा अशा आशयाचे बॅनर झळकले. बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. निलेश लंकेंच्या सभेच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचे फोटो. गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळेंचा फोटो टाकल्यामुळे नवा वाद. भाजपची निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार. धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना निवडणूक आयोगाची नोटीस. रॅली, सभा आणि आयोगाकडे दाखल खर्चामध्ये तफावत आढळल्याने नोटीस. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या पुण्याच्या दौऱ्यावर सभा. मोदींच्या दौऱ्यामुळे शहरात कडक पोलीस बंदोबस्त, तर पुढील 2 दिवस शहरात ड्रोन वापरायला बंदी. रत्नागिरी सिंधुदुर्गचे वंचितचे उमेदवार मारुती जोयशींना निवडणूक आयोगाची नोटीस. खात्यात आलेल्या रकमेबाबत निवडणूक खर्च समितीचा आक्षेप. 48 तासात सुधारित अभिलेख सादर न केल्यास कारवाईची नोटीस. साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजेंच्या हस्ते साताऱ्याच्या विकासाचा संकल्पनामा प्रकाशित. प्रकाशन सोहळ्यात महायुतीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित. कल्याणमध्ये 10 मे रोजी नरेंद्र मोदींची प्रचार सभा. कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन. डोंबिवलीत अखिल कोकण विकास महासंघाची महत्वाची बैठक संपन्न. महायुतीतून कोकणातून नारायण राणेंना तर कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय. नाशिकच्या मालेगावात भाजपचा मेळावा. सुभाष भामरेंच्या प्रचारासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित. छावा संघटना नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार. छावा संघटनेकडून 8 जण लढण्यास इच्छुक, पण उद्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करणार संघटनेच्या संस्थापकांची माहिती. तुळजाभवानी देवीच्या वार्षिक उत्पन्नात विक्रमी 66 कोटी 81 लाख रुपयांची भर. भक्तांकडून देवीला 16 किलो सोनं, 270 किलो चांदी अर्पण. सशुल्क दर्शनातून 17 कोटी 59 लाख, तर सिंहासन पेटीमध्ये 12 कोटींचं दान जमा. नाशिकच्या मालेगाव बाजार समितीतील बैठक निष्फळ. हमाल तोलाई वादावरची बैठक निष्फळ ठरल्याने लिलाव ठप्प. बाजार समित्यांचं कोट्यावधींचं नुकसान. पांढऱ्या आणि लाल कांद्यावर शेतकऱ्याचं अनोखं व्यंगचित्र. शेतकरी किरण मोरेंकडून अनोखी कलाकृती सादर. गुजरातचा पांढरा कांदा निर्यातीस परवानगी, मात्र लाल कांद्याची अडवणूक कायम केल्याचा सवाल उपस्थित. चंद्रपूर जिल्ह्यात मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत. लाल मिरचीची आवक वाढल्यानं दर घटले. मिरचीचे दर प्रति क्विंटल 4 ते 10 हजारांनी कमी झाले. भंडारा जिल्ह्यात पावसाची रिपरिप. अवकाळीनंतर शेतकऱ्यांना फायदा, तर उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांनाही काहीसा दिलासा. वाशिममध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. गेल्या महिन्याभरापासून चौथ्यांदा अवकाळी बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. वाशिमच्या वनोजामध्ये मागील 1 महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या. महिला ग्रामपंचायत कार्यालयावर धडकला. टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी. नागपुरातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी, तर काही भागात ढगांचा गडगडाट. ढगाळ वातावरणामुळे नागपूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. साताऱ्यातील मानखटाव तालुक्यात पाणी टंचाई. कोरेगाव शहरात माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांच्याकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा.
गोदावरी नदीला जलपर्णींचा विळखा, नदीपात्रातलं पाणी दूषित झाल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त, जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ नियोजन करण्याचीही मागणी. वर्ध्यातील कारंजा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, अवकाळीमुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला, जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद, वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. बारामती तालुक्यातील शिरसुफळेमध्ये सोडण्यात आलं शिरसाई योजनेचं पाण्याचं आवर्तन, पाणी आल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा. गोंदियात अवकाळी पाऊस आणि उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली, दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. वाशिममध्ये लाखो रुपयांचा नदीवरचा बंधारा अर्धवट, निकृष्ट कामामुळे पाणी वाया, सिंचनाअभावी पिकं वाळल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. गडचिरोलीत हत्तीने चक्क हापशीपासून माहुताला पाणी पाजलं, हत्ती कॅम्पमधील हृदयस्पर्शी दृश्य कैद. ताडोबातील 2 वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडणार, NTSEA कडून अनुमती, मे महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात मुक्काम हलणार. नाशिकच्या लोहणेरमध्ये मतदान जनजागृतीसाठी शिक्षक बनले वासुदेव, मतदान करण्याचं केलं आवाहन. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये प्रशासन सज्ज, सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन, रॅलीत विद्यार्थ्यांसह नागरिकांचाही सहभाग. इगतपुरीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून मतदानाबाबत जनजागृती, अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात प्रभात फेरी, आदिवासी नृत्य करत विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याचं आवाहन.